आणि अमेरिका चीन व्यापार युद्धामुळे चीन अमेरिकेतून सोयाबीन विकत घेत नाहीये, त्यामुळे अमेरिकेत त्याचे दर कमी झालेत, ज्याचा भारतीय बाजारावर परिणाम झाल्याचं कृषी तज्ञ विजय जावंधिया यांनी सांगितले। त्यामुळे विदर्भात गेल्या 8 वर्षांमधला सोयाबीनचा नीचांकी दर सध्या पाहायला मिळतोय। नागपूर विभागात सोयाबीनचे दर प्रति क्विंटल 3500 रुपयांच्या खाली आलेत आणि या संदर्भात विजय जावंधिया यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी। शेतकरी संघटनेचे नेते आणि कृषी तज्ञ विजय जावंधिया जी आपल्या सोबत आहेत, त्यांना विचारूया की सोयाबीनचे दर हे गेल्या 8 वर्षातले सगळ्यात कमी निच्चांकी आलेले आहे। सर, आजचा दर जर पाहिला आपण तर व्यापारी सांगतायत की 3800 3700 पर्यंत दर कमी आले आहे। यापेक्षाही कमी दर होतील का आणि याच्यामागची आंतरराष्ट्रीय कारण आहेत, राष्ट्रीय काही कारण आहेत आणि आपल्या इकडचे कृषी क्षेत्राशी निगडित काही कारण आहेत, हे सगळे समजून सांगा। मला असं वाटतं की दर आजच कमी झालेले आहेत। माझी माहिती अशी आहे की 3500 पासून ते 3800 900 पर्यंत खपतोय आणि खरंच हे जगात सगळ्यात निचांकी दर आहेत। आणि याचं मुख्य कारण असं आहे की अमेरिकेच्या बाजारात दर कमी झालेले आहेत। मी सुरुवातीपासून हंगामाच्या सांगतोय की यावर्षी हमी किंमत मिळणार नाही। भारत सरकारने जेव्हा 20% आयात कर खाद्यतेलावर लावण्याची घोषणा केली आणि प्रचाराला सुरुवात केली की आता शेतकऱ्यांना भाव मिळतील वगैरे वगैरे, पण मी तेव्हा सुद्धा म्हटलं होतं की या निर्णयामुळे फक्त 200 रुपये भाव वाढतील, पण MSP काही मिळणार नाही, जी 4892 रुपये आहे आणि ते सत्य ठरलेलं आहे। आज MSP पेक्षा 1000 रुपयापेक्षाही कमी प्रति क्विंटल शेतकरी आपलं सोयाबीन विकतो आहे। आजची बातमी अशी आहे आणि ती सुद्धा खाद्यतेलामध्ये व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांची बातमी आहे, उद्योगपतींची बातमी आहे की ट्रम्प जे टेरिफ वॉर सुरू करतात आहेत आणि त्यांनी चीनच्या वस्तूंवर आयात कर लावलेला आहे। चीननी सोयाबीनवर आयात कर लावलेला आहे 20%। तुम्हाला आठवत असेल की ट्रम्पच्या पहिल्या कारकिर्दीमध्ये सुद्धा चीन आणि अमेरिकेमध्ये व्यापार युद्ध झालं होतं, तेव्हा चीननी 25% सोयाबीनवर आयात कर लावला होता आणि ट्रम्पनी अशी घोषणा केली होती की मी $12 बिलियन $16 बिलियन एक्सपोर्ट करण्याकरता सबसिडी देतो आमच्या शेतकऱ्यांना। यावर्षी त्यांनी एक्सपोर्टच्या सबसिडीची अजून घोषणा केलेली नाहीये, पण त्यांनी एक सांगितलं की अमेरिकेच्या शेतकऱ्यांनी आपल्या देशातच मार्केट तयार करावं। अमेरिकेच्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आपल्याकडे इतकं उत्पादन आहे की कन्झम्पशन राहून सरप्लस होत आहे, आम्ही आता हे विकायचं कुठे, देशात तर खपणार नाहीये। याचा परिणाम आता असा होणार आहे, म्हणतात की खाद्यतेलाच्या किमती जगात कमी व्हायला लागलेल्या आहेत आणि भारताच्या खाद्य व्यापाऱ्यांचा असा अंदाज आहे की 4 ते 6 रुपये किलो खाद्यतेलाची सोयाबीनची किंमत कमी होणार आहे। जर ती झाली तर 100 रुपये क्विंटलने आणखी सोयाबीनचे भाव कमी होतील। आपण पाहू शकतो एकीकडे विदर्भामध्ये कापसाच्या पाठोपाठ पेरा जो आहे सोयाबीनचा असतो, पण सोयाबीन ज्या पद्धतीनं उत्पादित झालेला आहे त्याला भाव मिळत नाही। त्यामुळे भीती अशी संभवते की जवळपास 3500 ते 3600 पर्यंत दर जे आहे ते खाली विदर्भात उतरू शकतात आणि याचा फटका थेट सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसू शकतो। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर।